श्री स्वामी समर्थ. मी नैना, तुमचं माझ्या स्वामी सेवेकरी नैना या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज मी तुम्हाला 5 गुरुवार करायचे काही उपाय सांगणार आहे. या उपायाने तुमचं नशीब बदलेल. तुमच्या नशिबात जे नाही ते महाराज स्वतः तुम्हाला देतील. तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्री स्वामी समर्थ. गुरुवार हा वार भगवान विष्णूंना समर्पित आहे. तसेच गुरुवार हा आपला दत्त महाराज आणि स्वामी महाराजांचा वार आहे. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरु बळकट नाही त्याच्या आयुष्यात बघा खूप संकट असतात, अडचणी असतात. म्हणून अशा लोकांनी काय करायचं आहे तर गुरुवारचं व्रत करायचं आहे. गुरुवारच्या व्रताने व्यक्तीच्या आयुष्यातले सगळ्या संकटांपासून त्यांची मुक्ती होते आणि कुंडलीत आपला गुरुग्रह बळकट होतो. तर आपल्याला काय करायचं आहे तर बघा, आर्थिक प्रगतीसाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला 5 गुरुवार मी जे आता तुम्हाला उपाय सांगणार आहे ते उपाय तुम्हाला 5 गुरुवार कंटिन्यू करायचे आहेत. आणि 5 गुरुवार झाल्यावरतीही जर तुमच्या मनात असेल तर तुम्ही ते उपाय केले तर अतिउत्तम, कारण की खूपच छोटे छोटे असे उपाय आहेत आणि नेहमीसाठी जर तुम्ही केलेत तर खूपच छान. पण एकदा सुरू केले की कमीत कमी तुम्हाला 5 गुरुवार हे उपाय करायचे आहेत. आर्थिक प्रगतीसाठी तुम्हाला आता मी सांगणार आहे की बघा, तुळशी मातेला आपल्याला काय करायचं आहे तर गुरुवारच्या दिवशी कच्चं दूध आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला गंगा जल टाकायचं आहे आणि आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर बघा, विधिवत तुळशी मातेची आपल्याला पूजा करायची आहे. धनसंबंधी असलेले बरेचसे प्रश्न त्याच्यामुळे मार्गी लागणार आहेत. आणि विष्णूंना कसं तुळशी अति प्रिय आहे, विष्णू प्रिया ही म्हणतात तुळशी मातेला. म्हणून गुरुवारच्या दिवशी आपल्याला तुळशीचा हा उपाय करायचा आहे. गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. म्हणून या दिवशी बघा आपल्याला भगवान विष्णूंचीही सेवा करायची आहे. तर त्यांची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यांना पिवळे जे वस्त्र असतात, पिवळी फुलं, मिठाई या दिवशी भगवान विष्णूंना आपल्याला जरूर अर्पण करायची आहेत. त्याशिवाय पूजेमध्ये आपल्याला तुळशीपत्र आवर्जून आपल्याला ठेवायचे आहेत आणि भगवान विष्णूंना तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायची आहेत. त्यासोबतच आपल्याला माता लक्ष्मीचीही पूजा करायची आहे. त्यानंतर बघा, सकाळी उठल्यावरती आपल्याला काय करायचं आहे तर घराच्या उंबरठा आहे त्याला आपल्याला हळद लेपन करायचं आहे. तर हळद लेपन कसं तर हळद आणि गोमूत्र यांचं मिश्रण करून आपल्याला हळद लेपन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर बघा, तुम्हाला माहीतच असेल आता की गुरु माऊलींनी आपल्या सगळ्यांनाच पंचमहायज्ञ रोज करायला सांगितले आहे. आणि जे सेवेकरी रोज पंचमहायज्ञ करतात त्यांना बघा त्या सेवेचा खूपच छान असा अनुभव आलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे तर पंचमहायज्ञामधला एक यज्ञ आपल्याला 5 गुरुवार करायचा आहे. तो यज्ञ आहे म्हणजे गोमाता हिला आपल्याला 5 गुरुवार चारा खाऊ घालायचा आहे. किंवा चण्याची डाळ, गूळ, पुरणपोळी असं आपल्याला 5 गुरुवार म्हणजे ह्याच्यापैकी काहीही आपल्याला 5 गुरुवार करायचं आहे. गोमातेच्या पोटात बघा 33 कोटी देव असतात, हो की नाही. म्हणजे बघा आपल्याला फक्त गोमातेचाच आशीर्वाद नाही मिळणार तर आपल्याला 33 कोटी देवतांचा आशीर्वाद मिळणार आहे. आणि ही सेवा ही खूपच प्रभावी अशी सेवा आहे. तुम्ही ही नक्की करून बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला दान करायचं आहे. तर बघा आपल्याला दान करताना महाराजांच्या मठामध्ये जायचं आहे किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात आपल्याला जायचं आहे आणि आपल्याला तिथे मंदिरातच आपल्याला दान करायचं आहे. तर दान बघा, दत्त महाराज, स्वामी महाराज आणि भगवान विष्णू ह्यांना सगळ्यांनाच पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर मठामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये आपल्याला पिवळ्या रंगाची आपल्याला वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत म्हणजे दान करायचं आहे. तर बघा पिवळ्या रंगाची तुम्ही फळं
दान करू शकता, म्हणजे केळी वगैरे, पिवळ्या रंगाची मिठाई तुम्ही दान करू शकता, चण्याची डाळ, गूळ, हळकुंड असं तुम्हाला दान करायचं आहे. बघा ह्या सेवेने काय होणार आहे बघा, तुमच्या मार्गात जी काही अडथळे येतात ती नक्कीच दूर होण्यासाठी मदत होणार आहे. तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक असे बदल होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे तर बघा 5 गुरुवार तुम्ही मठामध्ये जाणार आणि तुम्ही तिकडे पिवळे वस्त्र दान करणार. त्यासोबतच तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला नैवेद्य घेऊन जायचं आहे. आता नैवेद्यामध्ये तुम्ही बघा पुरणपोळी घेऊन जाऊ शकता, बेसन लाडू, एक बेसन लाडू ही तुम्ही घेऊन जाऊ शकता, किंवा बघा गुळपोळी, चपाती असते आपली, त्याच्यामध्ये थोडंसं गूळ पावडर किंवा गूळ टाकून त्याची छोटीशी पोळी करायची दशम्यासारखी, आणि तो नैवेद्य घेऊन तुम्हाला मठात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये एक पोळी तुम्हाला घेऊन जायची आहे. एक गूळ पोळी ही तुम्ही घेऊन जायची आहे. असं तुम्हाला 5 गुरुवार करायचे आहेत. बघा खूपच छोटे छोटेसे असे उपाय आहेत. पहिला उपाय होता गाई म्हणजे गोमातेला चारा किंवा चण्याची डाळ, गूळ खायला घालणं. दुसरं, मंदिरात महाराजांच्या मठात तुम्हाला पिवळी वस्तू, कोणतीही पिवळी वस्तू तुम्हाला दान करायची आहे 5 गुरुवार. आणि 5 गुरुवार तुम्हाला मठात किंवा मंदिरामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला नैवेद्य ठेवायचं आहे, नैवेद्य अर्पण करायचं आहे. बघा ह्या अशा अतिशय सोपे असे उपाय आहेत, आणि ह्या उपायांनी बघा तुमच्या आयुष्यामधले सगळे दुःख, कष्ट, अडचणी संपतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होतील. त्याच्यामुळे हे सगळे छोटे छोटे उपाय आहेत, हे तुम्ही नक्की करा. बघा तुम्हाला अनुभव येणारच, अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त.